श्रीरंगमच्या भव्य रंगनाथ स्वामी मंदिरात ना अनेक गोपुरम आहेत. म्हणजे ते प्रवेशद्वारांवरचे मोठे मनोरे. हो, आणि ते अतिशय सुंदर आणि रंगीबेरंगी असतात. अत्यंत बारकाईने केलेलं कोरीवकाम असतं त्यावर. बरोबर. पण या सगळ्यामध्ये एक मनोरा मात्र पूर्णपणे वेगळा उठून दिसतो. पूर्वेकडचा गोपुरम, जो अगदी पांढरा शुभ्र आहे. म्हणजे का एखादा सहज विचार करेल की रंग संपला असेल किंवा कदाचित हे एखादं वेगळं आर्किटेक्चरल डिझाईन असेल, पण तसं नाहीये. अजिबात नाही. तो पांढरा रंग ना 13व्या शतकातल्या एका नर्तिकेचा रक्ताळलेला इतिहास लपवण्याचा किंवा सामावून घेण्याचा एक प्रयत्न आहे. अगदी खरंय. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण या ऐतिहासिक नोंदींचाच वेध घेणार आहोत. हो, मला नेहमी असं वाटतं की वास्तूंचा इतिहास हा एखाद्या माणसाच्या शरीरावरील वळणांसारखा असतो. अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे वरवर पाहता ती फक्त एक रंग किंवा खूण वाटते, पण त्यामागे एक जगण्याची किंवा संघर्षाची मोठी कहाणी दडलेली असते. क्या बात आहे. अगदी बरोबर. हा पांढरा रंग फक्त एक रंग नाहीये, तर तो एका असामान्य शौर्याचं आणि बलिदानाचं प्रतीक आहे. नक्कीच. आणि आज आपण वेल्लाई नावाच्या एका ऐतिहासिक नायिकेच्या संदर्भातील दस्तावेजांवर आधारित चर्चा करणार आहोत, जिने एका अत्यंत क्रूर सैन्याला कसं रोखलं हे आपण पाहणार आहोत. आणि हे रहस्य उलगडताना आपल्या हेही लक्षात येईल की इतिहास फक्त तलवारीच्या आणि ढालीच्या जोरावरच लिहिला जात नाही. बरोबर. काही वेळा घुंगरांचा आवाज तलवारीच्या खणखणाटापेक्षा जास्त भेदक ठरू शकतो. आपण नेहमी हार्ड पॉवर म्हणजेच सैन्य, शस्त्रास्त्र यांच्याबद्दल बोलतो. हो, ते तर नेहमीच होतं. पण आजच्या चर्चेत आपण सॉफ्ट पॉवर म्हणजेच बुद्धिमत्ता, कला आणि मानसिक डावपेच यांचा वापर करून युद्धाचा निकाल कसा बदलता येतो यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. म्हणजे एका बाजूला अफाट ताकद आणि दुसऱ्या बाजूला फक्त चतुर्बुद्धी. पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्या काळातील श्रीरंगमच्या भौगोलिक आणि सामाजिक रचनेचा विचार करावा लागेल. हो, ते खूप महत्वाचं आहे. बघायला गेलं तर श्रीरंगम हे कावेरी आणि तिची उपनदी कोल्लिडम यांच्यामध्ये वसलेलं एक छोटंसं नदीचं बेट आहे. हे ठिकाण भगवान विष्णूंच्या 108 दिव्य देसमपैकी सर्वात प्रमुख मानलं जातं. अगदी. आणि तिथले लोक, विशेषतः श्री वैष्णव समुदाय, अत्यंत शांतताप्रिय आणि भक्तीमध्ये लीन असलेले लोक होते. बरोबर. या भौगोलिक रचनेचा ना तिथल्या मानसिकतेवर एक मोठा परिणाम झाला होता. तो कसा? कसंय, नद्यांच्या कुशीत वसलेलं हे शहर बाह्य जगाच्या गदारोळापासून आणि राजकारणापासून पूर्णपणे वेगळं होतं. तिथे संपत्ती अफाट होती. हो, कारण अनेक राजांनी आणि भक्तांनी वर्षानुवर्षे तिथे सोने, हिरे आणि मौल्यवान रत्ने दान केली होती. अगदी बरोबर. पण संरक्षणाचा विचार केला तर हे बेट अत्यंत असुरक्षित होतं. त्यांच्याकडे कोणतेही व्यावसायिक सैन्य नव्हतं, तटबंदी भक्कम नव्हती. आणि हीच गोष्ट त्यांच्यासाठी सर्वात मोठा शाप ठरली नाही का? चा अभाव. दिल्ली सल्तनत सारख्या विस्तारवादी सत्तेच्या नजरेतून हे सुटणं शक्यच नव्हतं. म्हणजे हे अगदी असं आहे की एका काचेच्या घरात सोन्याच्या विटा ठेवल्यात आणि दरवाजाला साधं कुलूपही नाहीये. अगदी तसंच. मग वर्ष होतं 1323, वैशाख महिन्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस. अल्लाउद्दीन खिल्जीच्या सैन्याने दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला होता. आणि त्यांनी या शांतताप्रिय श्रीरंगमवर अचानक आक्रमण केलं. हो, त्यांनी थेट मंदिरात घुसून भगवान रंगनाथांचे दागिने आणि मंदिरातील अफाट सोने लुटण्यास सुरुवात केली. पण मला इथे ना एक गोष्ट खटकतीये. कोणती? संपत्ती लुटणे हे ठीक आहे, म्हणजे आक्रमकांचा तोच उद्देश असतो. पण ऐतिहासिक नोंदी सांगतात की या सैन्याचं मुख्य उद्दिष्ट फक्त सोने लुटणे हे नव्हतंच. त्यांना ती विष्णूची मुख्य मूर्ती हवी होती. असं का? एका मूर्तीमध्ये असा कोणता विशेष लष्करी किंवा आर्थिक फायदा दडलेला होता? हा खूप महत्वाचा आणि अभ्यासाचा मुद्दा आहे. इथे आपल्याला आक्रमकांच्या मानसिकतेकडे पाहावं लागेल. अच्छा. जेव्हा एखादी विस्तारवादी सत्ता दुसऱ्या प्रदेशावर हल्ला करते तेव्हा फक्त संपत्ती लुटून त्यांचं वर्चस्व प्रस्थापित होत नाही. बरोबर. संपत्तीची लूट ही भौतिक हानी असते, ती कधीही भरून काढता येते. अगदी बरोबर. पण जेव्हा एखादा सैन्य तुमच्या देवताची मूर्ती हस्तगत करू पाहतं तेव्हा तो थेट तुमच्या अस्मितेवर, श्रद्धेवर आणि तुमच्या सामूहिक मानसिक बळावर केलेला वार असतो. बापरे, म्हणजे हा पूर्णपणे मानसिक खेळ होता. हो. मूर्ती नष्ट करणं किंवा पळवून नेणं हे आम्ही तुमच्या संस्कृतीवर, तुमच्या देवावर विजय मिळवला आहे हे दाखवण्याचं एक अत्यंत प्रभावी माध्यम असतं. यामुळे स्थानिक लोकांचं मनोधैर्य पूर्णपणे खचतं आणि ते मानसिकदृष्ट्या कायमचे गुलाम बनतात.
म्हणजे हे खऱ्या अर्थाने एक सायकोलॉजिकल वॉरफेअर होतं. त्यांना फक्त सोने नको होतं, त्यांना श्रीरंगमचा आत्मा हवा होता. अगदी अचूक शब्द वापरलात, आत्माच हवा होता त्यांना. आता दाखवली. हो, ती नोंद खरोखरच अंगावर काटा आणणारी आहे. जेव्हा सैन्याची घुसखोरी सुरू झाली ना, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ती पवित्र मूर्ती घेतली आणि अत्यंत गुप्तपणे ते तिथून मदुराईच्या दिशेने पळून गेले. आता इथे मला पडलेला प्रश्न असा आहे की हजारो सैनिकांचा वेढा असताना त्यांनी हे कसं केलं असावं? हे अजिबात सोपं काम नव्हतं. पिल्लई लोकाचार्य हे अत्यंत वयोवृद्ध होते, पण त्यांच्याकडे स्थानिक भूगोलाचं अचूक ज्ञान होतं. अच्छा, म्हणजे त्यांना वाटा माहिती होत्या. हो, मंदिराचे गुप्त मार्ग, नद्यांचे उथळ प्रवाह आणि जंगलातल्या लपून जाण्याच्या वाटा त्यांना माहीत होत्या. त्यांनी मूर्तीला एका सामान्य वस्त्रात गुंडाळून लोकांच्या गर्दीचा आणि अचानक झालेल्या आक्रमणाचा गोंधळाचा फायदा घेत सुरक्षित मार्ग काढला. आणि जेव्हा आक्रमकांना समजलं की मुख्य मूर्ती गायब आहे, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती? ती अत्यंत भयंकर होती. हो, आणि इथेच या कथेतील एक असा आकडा समोर येतो जो खऱ्या अर्थाने मला विचार करायला लावतो आणि थोडा गोंधळातही टाकतो. कोणता आकडा? या ऐतिहासिक नोंदीनुसार मूर्ती पळवून नेल्याचं समजल्यावर संतापलेल्या सैन्याने मंदिरातील अधिकाऱ्यांची निर्घृण हत्या केली आणि मूर्तीचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. बरोबर. तेव्हा या मंदिराच्या आणि बेटाच्या रक्षणासाठी सुमारे 12,000 स्थानिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हो. आता मला सांगा, 12,000 हा आकडा खूप मोठा आहे. म्हणजे एक पूर्ण शहर फक्त एका मूर्तीसाठी उभं राहिलं. त्यांच्याकडे सैन्य नव्हतं, हत्यार नव्हती. मग त्यांनी प्रतिकार कसा केला असावा? एका व्यावसायिक फौजेसमोर हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. जेव्हा आपण प्रतिकार किंवा रेझिस्टन्स हा शब्द ऐकतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर तलवारी आणि ढाली घेऊन लढणारं सैन्य येतं. हो ना, स्वाभाविकच आहे. पण इथे तसा प्रतिकार नव्हताच. हा एक प्रकारचा ह्युमन शील्ड म्हणजेच मानवी ढाल बनवण्याचा प्रकार होता. बाप रे! मानवी ढाल? हो, हे 12,000 लोक व्यावसायिक सैनिक नव्हते. ते शेतकरी, कारागीर, पुजारी आणि सामान्य नागरिक होते. जेव्हा त्यांना समजलं की शत्रू त्यांच्या दैवताचा शोध घेत आहे आणि मूर्ती सुरक्षित जागी नेली जात आहे, तेव्हा ते मंदिराच्या प्रवेशद्वारांवर आणि रस्त्यांवर एकवटले. म्हणजे त्यांनी स्वतःला रस्त्यात उभं केलं. अगदी, त्यांनी शारीरिक ताकदीने नव्हे तर केवळ आपल्या संख्येने सैन्याला रोखण्याचा प्रयत्न केला. हा आकडा फक्त मृत्यूचा नाहीये, मग तो एका समूहाच्या अफाट निष्ठेचा आणि हताश परिस्थितीतील सर्वोच्च त्यागाचा पुरावा आहे. खरंच. एक सशस्त्र सैन्य जेव्हा निशस्त्र गर्दीवर चालून जातं तेव्हा कत्तल होण्यासाठी वेळ लागत नाही. पण त्या गर्दीने जागेवरून न हलता आपला जीव देऊन पिल्ले लोकाचार्य यांना सुरक्षित स्थळी पोचण्यासाठी अत्यंत मौल्यवान असा वेळ मिळवून दिला. वेळ. हो, युद्धाच्या या खेळात वेळ हाच सर्वात मोठा मोहरा असतो. अगदी बरोबर. पिल्ले लोकाचार्य मूर्ती घेऊन मदुराईकडे निघाले होते, पण शत्रूंचं सैन्य अत्यंत वेगाने त्यांच्या मागावर जाण्यासाठी सज्ज होतं. काहीही करून या सैन्याला रोखणं किंवा त्यांचं लक्ष विचलित करणं गरजेचं होतं. आणि अशा या अत्यंत तणावपूर्ण क्षणी या कथेतील मुख्य नायिकेचा प्रवेश होतो, वेल्लाई. हो, वेल्लाई. ती एक मंदिर नर्तिका होती, जिला देवदासी, परंपरा किंवा मंदिरातील कला उपासनेचा भाग मानलं जायचं. बरोबर. सैन्याला विचलित करण्यासाठी तिने एक अत्यंत चतुर आणि धाडसी योजना आखली. तिने थेट सैन्याच्या सेनापतीसमोर नृत्य सादर करण्याची तयारी दर्शवली. आता एक मिनिट, मला इथे पुन्हा एक प्रश्न पडतोय. विचारा. अल्लाउद्दीन खिल्जीचा एक अत्यंत क्रूर, महत्वाकांक्षी आणि अनुभवी सेनापती, तो एका नर्तिकेवर इतका कसा काय भाळू शकतो की तो स्वतःच्या मुख्य लष्करी मोहिमेकडे दुर्लक्ष करेल? इथेच खऱ्या अर्थाने सॉफ्ट पॉवर आणि मानवी मानसिकतेचा खेळ सुरू होतो. आपण त्या सेनापतीच्या मानसिक अवस्थेचा विचार करूया. अच्छा, म्हणजे त्याचं सायकॉलॉजी काय होतं त्यावेळी? तो नुकताच एका मोठ्या विजयाच्या उन्मादात होता. त्याच्या सैन्याने एका शहराला रक्तबंबाळ केलं होतं. विजय, सत्ता आणि अफाट संपत्ती यामुळे आलेला एक प्रकारचा अहंकार आणि गुर्मी त्याच्यात होती. हो, ते तर असणारच. अशा वेळी जेव्हा एखादी अत्यंत सुंदर आणि कुशल नर्तिका स्वतःहून त्याच्यासमोर कला सादर करण्याची ऑफर देते, तेव्हा त्याच्या अहंकाराला एक वेगळीच किनार मिळते. अच्छा. त्याला वाटतं की हे शहर केवळ संपत्तीनेच नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही त्याच्या पायाशी झुकलं आहे. तो स्वतःला अजिंक्य समजू लागतो. बापरे, म्हणजे हे मला एखाद्या सायबर अटॅकसारखं वाटतंय. सायबर अटॅक? कसं काय? जिथे शत्रूची सिस्टीम हॅक करण्यासाठी तुम्ही समोरून हल्ला करत नाही, कारण त्यांची फायरवॉल खूप मजबूत असते.
त्याऐवजी तुम्ही त्यांना एका ट्रोजन हॉर्समध्ये अडकवता. अरेच्छा, हे अगदी चपखल उदाहरण आहे. हो ना? विल्लाईचं नृत्य हा तो ट्रोजन हॉर्स होता. तिने सैनिकांवर तलवार उगारली नाही कारण तिला माहीत होतं की त्यात तिचा एकाच सेकंदात पराभव होईल. अगदी बरोबर. तिने तिच्या कलेचा असा वापर केला की सेनापतीच्या मेंदूवरच ताबा मिळवला आणि मुख्य मूर्ती सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लागणारा वेळ हॅक केला. अत्यंत अचूक. आणि तिची कला ही काही सामान्य कला नव्हती. म्हणजे त्यात काही खास होतं. हो, मंदिरातील नृत्यामध्ये भावमुद्रा, डोळ्यांची भाषा आणि एक प्रकारची संमोहन क्षमता म्हणजे हिप्नॉटिक क्वालिटी असते. अच्छा. विल्लाईने जाणीवपूर्वक अशा लयीचा आणि नृत्याचा वापर केला जो सेनापतीला त्याच्या क्रूर वास्तवापासून दूर घेऊन जाईल. विचार करा, हे करताना तिची मानसिक अवस्था काय असेल. हो, बाहेर रक्ताचे पाठ वाहत आहेत, तिची स्वतःची माणसं मारली जात आहेत. आणि ते एका आक्रमकासमोर नृत्य करत आहे. स्वतःचा जीव धोक्यात असताना, मनात प्रचंड भीती आणि संताप असताना, चेहऱ्यावर एक आकर्षक हास्य ठेवून तासनतास न थकता नृत्य करण्यासाठी लागणारं मानसिक धैर्य किती अफाट असेल. खरंच अंगावर काटा येतोय याचा विचार करून. तिचे डोळे सेनापतीवर खिळलेले होते, पण तिचं लक्ष वेळेवर होतं. एक छोटीशी चूक, एक चुकीचा भाव आणि तिचा तत्काळ मृत्यू ओढवला असता. हे ऐकतानाच खूप भयानक वाटतं. तासनतास नृत्य करून ती शारीरिकदृष्ट्या थकत चालली असणार. साहजिकच आहे. तिच्या पायातून रक्त येत असेल, पण तिला थांबून चालणार नव्हतं. तिला माहीत नव्हतं की पिल्लई लोकाचार्य मूर्ती घेऊन सुरक्षित स्थळी पोचले आहेत की नाही. तिला जास्तीत जास्त वेळ काढायचा होता. बरोबर. आणि मग येतो या कथेचा सर्वोच्च बिंदू. वेळ संपत चालली आहे आणि आता फक्त नृत्याने काम होणार नाही याची जाणीव विल्लाईला झाली. तिथेच तिने तो मोठा निर्णय घेतला. हो, मूर्ती सुरक्षित राहील याची पूर्ण खात्री नसल्यामुळे तिने आपले प्राणपणाला लावण्याचा तो अत्यंत कठीण निर्णय घेतला. अगदी. तिने त्या सेनापतीला पूर्वेकडच्या गोपुरमवर म्हणजेच त्या उंच मनोऱ्यावर नेलं. पण पुन्हा तोच प्रश्न, एक अनुभवी सेनापती तिच्यासोबत एका निर्जन मनोऱ्यावर जायला कसा तयार झाला? त्याच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला का थांबवलं नाही? इथेच वेल्लाईची चतुराई आणि सेनापतीचा अति आत्मविश्वास यांचा मेळ बसतो. कसं? वेल्लाईने त्याला बहुधा अशी खात्री दिली असावी की मनोरावरून त्याला मंदिराचं विलोभनीय सौंदर्य किंवा एखादं लपवून ठेवलेलं गुप्त ठिकाण दिसेल. अच्छा, म्हणजे आमिष दाखवलं. हो, किंवा कदाचित ती केवळ आपल्या हावभावांनी त्याला भुरळ घालत तिथे घेऊन गेली. जेव्हा एखादा माणूस सत्तेच्या आणि आकर्षणाच्या धुंदीत असतो ना, तेव्हा त्याची तर्कक्षमता कमी होते. बरोबर आहे. शिवाय मनोरा ही अशी जागा होती जिथे सेनापतीचे बाकीचे रक्षक त्यांच्यासोबत सहज येऊ शकत नव्हते. का बरं? गोपुरमच्या पायऱ्या अत्यंत अरुंद आणि अंधाऱ्या असतात. तिथे गर्दी करता येत नाही. वेल्लईने अत्यंत रणनीतीदृष्ट्या त्याला त्याच्या सैन्यापासून वेगळं केलं. म्हणजे तिने त्याला पूर्णपणे आयसोलेट केलं. अगदी बरोबर. मनोऱ्याच्या अगदी टोकावर गेल्यावर तिने एका क्षणाचाही विचार न करता त्या सेनापतीला तिथून खाली ढकलून दिलं. बाप रे. हो, गुरुत्वाकर्षणाने तिचं काम सोपं केलं. सेनापतीचा मृत्यू झाला. पण आता विल्लाईसाठी मागे फिरण्याचा कोणताही मार्ग उरलेला नव्हता. कारण खाली सैन्य होतं. खाली संतापलेल्या सैनिकांचा गराडा होता. तिला माहीत होतं की सैन्याने तिला जिवंत सोडलं नसतं आणि अत्यंत क्रूर हाल करून मारलं असतं. नक्कीच. आणि मग आपल्या दैवताचे, भगवान रंगनाथांचे नाव ओठावर घेत तिने स्वतःही त्या गोपुरमवरून खाली उडी मारली आणि स्वतःचे प्राण त्यागले. हा प्रसंग केवळ एका स्त्रीच्या मृत्यूचा नाहीये. हे एका अत्यंत हुशारीने राबवलेल्या योजनेचं अंतिम टोक होतं. हो ना. तिने केवळ वेळच मिळवून दिला नाही, तर आक्रमकांच्या नेतृत्वालाच संपून टाकलं. एखाद्या मोहिमेचा सेनापतीच अचानक मारला गेला की सैन्यामध्ये गोंधळ निर्माण होतो. त्यांना दिशा देणारं कोणी नसतं. बरोबर. आणि या गोंधळाचा फायदा घेत पिल्लई लोकाचार्य मूर्तीला यशस्वीरित्या मदुराईला नेऊ शकले. वेल्लाईच्या एका कृतीने संपूर्ण युद्धाचे पारडे फिरवले. आणि या बलिदानाचा वारसा पुढे कसा जपला गेला हे पाहणं अधिक रंजक आहे. ते कसं? इतिहास नेहमी विजेत्यांचा लिहिला जातो, पण काही वेळा अशा सामान्य लोकांच्या असामान्य कथा काळाच्या ओघात टिकून राहतात. बरोबर. जेव्हा विजयनगरच्या सैन्याने, जे की एक मोठं हिंदू साम्राज्य होतं, त्यांनी या भागावर पुन्हा ताबा मिळवला, तेव्हा त्यांच्या सैन्याचे नेते केम्पण्णा यांना वेल्लाईच्या या असामान्य बलिदानाची कथा समजली. तिच्या या निस्वार्थ शौर्याच्या सन्मानार्थ त्यांनी त्या पूर्वेकडील गोपुरमला वेल्लाई गोपुरम असे नाव दिले. क्या बात है. वेल्लाई या शब्दाचा अर्थ तमिळमध्ये गोरी किंवा पांढरी असा होतो.
म्हणूनच तिच्या शौर्याच्या स्मरणार्थ आजही शतकानुशतके तो गोपुरम पूर्णपणे पांढऱ्या रंगाने रंगवला जातो. नक्कीच. इथे एक गोष्ट नमूद करणं आवश्यक आहे की इतिहासाच्या नोंदी आणि स्थानिक आख्यायिका यांच्यात ही कथा थोडी मिसळलेली असू शकते. म्हणजे थोडे मतभेद असू शकतात. हो, काही इतिहासकार अशा कथांकडे संशयाने पाहतात. पण विजयनगर साम्राज्याने दिलेलं वेल्लाई गोपुरम हे नाव आणि आस्थागायत तो मनोरा पांढराच ठेवण्याची परंपरा हा या घटनेचा सर्वात मोठा भौतिक पुरावा आहे. बरोबर. बाकीचे 3 गोपुरम रंगीबेरंगी आहेत, जे आयुष्यातील विविध रंगांचे, उत्सवांचे आणि परंपरेचं प्रतिनिधित्व करतात. पण तो एक पांढरा गोपुरम अशा एका स्त्रीचं प्रतिनिधित्व करतो, जिने या सर्व रंगांना वाचवण्यासाठी स्वतःला मिटवून घेतलं. खरंच खूप भावूक करणारी ही गोष्ट आहे. आणि जवळपास 50 वर्षानंतर भगवान विष्णूंची ती मूर्ती पुन्हा श्रीरंगममध्ये आणली गेली आणि ती गाभाऱ्यात पुन्हा प्रस्थापित केली गेली. पण तोपर्यंत वेल्लाईची कथा त्या मंदिराच्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग बनली होती. हा इतिहास ऐकल्यावर ना मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. अगदी. जेव्हा आपण या कथांच्या मुळाशी जातो तेव्हा लक्षात येतं की कोणत्याही मोठ्या ऐतिहासिक घटनेमागे असे असंख्य छोटे पण अत्यंत प्रभावी संघर्ष दडलेले असतात. होय. वेल्लाईची ही कथा फक्त एका आक्रमणाची किंवा एका मंदिराच्या लुटीची नाही, ती निष्ठा, बुद्धिमत्ता आणि सर्वोच्च बलिदानाची एक गाथा आहे. खरंय. एका व्यक्तीच्या, विशेषतः एका सामान्य वाटणाऱ्या नर्तिकेच्या धाडसी कृतीमुळे संपूर्ण इतिहास कसा बदलू शकतो हे यातून आपल्याला शिकायला मिळतं. आपण अनेकदा विचार करतो की एकटा माणूस काय करू शकतो, हा विचार नेहमीच येतो. पण योग्य वेळी योग्य रणनीती वापरली तर एकटा माणूसही एक मोठी व्यवस्था हादरवू शकतो. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला जो सॉफ्ट पॉवर विरुद्ध हार्ड पॉवर हा मुद्दा मांडला होता, तो इथे सिद्ध होतो. हो, अगदी तंतोतंत. प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा तुमच्याकडे शस्त्रास्त्र नसतात तेव्हा तुमची बुद्धी आणि तुमच्याकडे असलेली कोणतीही सामान्य कला हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र बनू शकतं. बरोबर. वेल्लाईने दाखवून दिलं की शौर्याची व्याख्या केवळ वेलांगणावर तलवार चालवण्यापुरती मर्यादित नसते. शत्रूला त्याच्याच मानसिक कमकुवतपणाच्या जाळ्यात अडकवून नामोहरम करणं हे एक उच्च दर्जाचं युद्धशास्त्र आहे. आजची आपली ही चर्चा एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर थांबवणं मला योग्य वाटतं. कोणता प्रश्न? बघा, जर वेल्लाईने तिच्या नृत्याचा, जे मुळात देवाच्या भक्तीचे एक शांत साधन होतं, त्याचा एक ढाल आणि एक प्राणघातक शस्त्र म्हणून वापर केला, तर इतिहासात अशा आणखी किती कला असतील ज्यांनी वरवर साध्या आणि मनोरंजक वाटताना आतून प्रतिकाराचे किंवा रेझिस्टन्सचे गुप्त साधन म्हणून काम केलं असेल? बापरे, हा खरंच खूप खोल विचार आहे. हो ना. आपण ज्या कलांचा केवळ मनोरंजनासाठी आस्वाद घेतो त्यामागे असे कोणते न सांगितलेले संघर्ष लपलेले असतील? नक्कीच. यापुढे कोणत्याही ऐतिहासिक वास्तूकडे पाहताना किंवा एखादं पारंपरिक नृत्य पाहताना त्या कलाकुसरीच्या मागे दडलेला असाच एखादा पांढरा रंग आणि त्यामागचा अज्ञात इतिहास नक्की आठवेल.